पुण्यात गणेशोत्सवानिमित्तानं डीजे मुक्त चळवळ सुरू आहे। चळवळींचं नेतृत्व पुनीत बालन यांच्याकडून आहे। अनेक मंडळांना एकत्र घेत डीजे न वाजवण्याचा निर्धारच आहे। पुनीत बालन यांच्याशी संवाद साधलाय आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। उद्योजक पुनीत बालन सध्या आपल्या समेत आहेत। अनेक वर्षापासून आपण बघतो की ह्या उत्सवात एक गालबोट लागली आहे, म्हणजे मी सांगेल 2006 पासून ती आहे डीजेची। आणि ह्या डीजेच्या गालबोटमुळे तुम्ही पाहिला तर पुण्याचा गणेश उत्सवात अश्लील नाच, अश्लील गाणे लाडक्या बाप्पा समोर जे वाजवतात, ही आपली परंपरा नाहीये आणि ही आपली संस्कृती नाहीये। मागच्या वर्षीपासून मी वैयक्तिक ही भूमिका सुरू केली आहे की पुण्याचा गणेश उत्सव हा डीजे मुक्त व्हायला पाहिजे आणि सांस्कृतिक आणि पारंपरिक पद्धतीने साजरा व्हायला पाहिजे। याच्यासाठी माझ्यासोबत अनेक गणेश मंडळ असतील, अनेक पुणेकर असतील, हे माझ्या सोबत आहेत। जे माझ्या सोबत आहेत मी त्यांच्या सोबत आहे आणि आम्ही निश्चित हा पुण्याचा गणेश उत्सव हा काही वर्षात डीजे मुक्त करून राहणारच। हे बघा, टीका करणारे टीका करतात, ज्यांना काम नसतं आणि जे रिकाम टेकडी असतात ते टीका करतात। जे सुशिक्षित पुणेकर आहेत त्यांनी ह्या डीजे मुक्त किंवा डीजे मुक्त उत्सव व्हावा याचं त्यांनी स्वागत केलंय। लोकांना त्रास देऊन उत्सव साजरा करणं ही उत्सव नसतो, म्हणून आमचं मत ठाम आहे। माझ्या सोबत अनेक मंडळ आहेत, अनेक पुणेकर आहेत, ज्यांना ही पण वाटतं की पुण्याचा हा गणेश उत्सव हे डीजे मुक्त व्हावं आणि त्याच्यासाठी जे प्रयत्न आमच्याकडनं होईल आम्ही ते करणार। आपण पाहिले की पुण्याच्या गणेशोत्सवासाठी डीजे मुक्त जो आव्हान केलेलं आहे पोलिसांनी, त्या आव्हानाला प्रतिसाद देत पुनीत बालन आणि अनेक मंडळ जे आहेत ते सध्या डीजे मुक्त जी चळवळ आहे ती सध्या सुरू केलेली आहे। त्याबरोबर तुषारसह मी चंद्रशेखर भांगे, लोकशाही न्यूज, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।